कर सर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळं दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्. पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. आंगेची द्रव्ये सुरसे जे आंगेची पदार्थ गोड असे आंगेची स्नेहे बहु असे सुपक्के जिये. आकारे नमती डगळे स्पर्शे अतिमवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये. रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली ठाये ठावो सांडिली अग्नितापे. आंगे साने परिणामे थोर जैसे गुरुमुखीचे अक्षर तैसा अल्पी जिहीत अपार तृप्ती राहे. आणि मुखी जैसी गोडे तैसीची ही ते आतुले कडे तिये अग्नि प्रीती वाढे सात्विकासी. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नवे हे. येणे सात्विक रसे जवदेही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे. देहाची देहा सत्वाची ये कीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानु जैसा. आणि शरीरा हन मानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा. हा सात्विक होयू भोग्यू तेची भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणो. आणि सुखाचे घेणे देणे निके उभया ये येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी. ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी. आता राजसासी प्रीती जिही रसी आथी करू तया ही व्यक्ती प्रसंगे गा. कटवम्ल लवणात्युक्ष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाः. तरी मारे उणे काळकूट तेणे माणे जे कडुवट काचुनिया हुनी दासट आम्लहन. कणिकी ते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि तेतुलीच मेळवणी रसातरांची. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे उन्हाचेनी मिशी तोंडे आगीची गिळी. वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे तैसे ऊन मागे राजसू तो. वावदळ पाडुनी ठाये साबळू डाहरला आहे तैसे तीखतो खाये जे घाये विण रूपे. आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी येके पाडे तो जिभा दंशू आवडे बहुतया. परस्परे दाता आदळू होय खाता तोगा मुखी घेता तोषो लागे. आधीच द्रव्ये चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाक तोंडा. हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसासीगा. ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिशे अग्नी भडभडा पोटी भरी. तैसाची लवंगा सुंठे मग भुई नासे जे खाटे पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र. ते आहार नभती घेतले
व्याधी व्याळ जे सुतले ते चेववा वया घातले माझवण पोटी. तैसे एक मेळासळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही. तरी कुहिली उष्टे खाता न मनिजे तेणे अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय. यात यामं गतरसं पूती पूर्यूषितं च यत् पुष्टी च इष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अति करे तै तामसे घेई जेते. नातरी अर्ध उकडीले का निपट करपोनी गेले तैसे ही खाय चुकले. रसा जे येवो जया का आथी पूर्ण निष्पती जेथ रसू धरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतीती तामसा नाही. ऐसे ऐसेनी कही विपाये सदन्ना वरपडा होय तरी घाणी सुटे तवराहे व्याघ्रू जैसा. का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुक्ल अथवा सडले गाभिणेही हो. तेही बाळाचे हातवरी चिवडले जैसी राडी करी का सर्वे बैसोनी नारी कोतांबील करी. ऐसेनी कश्मळे जई खाय तई तया सुख भोजन ऐसे होय परी येणे ही न धाय पापिया तो. मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोखा पुत्र व्यासी. तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढवी जे उतांनी तामणे तेने. एवं तामस जेवणारा ऐसेसी मेचू हे विरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही. जे तेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वस्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की. यावर ते जे जेवी ते जेवितो भोजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होवे का आगी रिगता कैसे आहे हे जाणावे काई पाहे परी साहा तुची असे. म्हणोनी तामसा अन्ना परमाणू ना सिनाना न सांगोची गा अर्जुना देवो म्हणे. आता ययावरी आहारचिया परी अज्ञुनी अवधारी त्रिधा असे. परी परीतीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म आईक पा सुमहिम शिरोमणी. अफलांकांक्षी वीर्यज्ञो विधि दृष्टो य इज्जते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. तरी एकू प्रियोत्तमू वाचोनी वाडो नेदी कामू जैसा का मनोधर्मू पतिव्रतेचा. नाना सिंधुते ठाकोनी गंगा पुढारा न करो करीची रिगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला. तैसे जे आपुल्या स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नूरवीतीची अहंकृती फळा लागी. पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी. तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हारपोनी जे काही वांछितीना. तिही फळ वांछत त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जो यज्ञू सर्वांगी अलंकृतू. परी आरिसा आपण पे डोळात जैसे घेपे का तळ हातीचे दीपे रत्न पाहिजे. नाना उदिते दिवाकरे कमावा मार्गू तिठी भरे तैसा वेदू निर्धारे देखो निया. तिये कुंडे मंडप वेदी आणिक संभार 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 समृद्धी ते मिळवणी जैसी विधी आपण पा केली.
सकळा वयव उचिते लेणी पातली जैसे अंगाते तैसे पदार्थ जेथिजे तेथे विनियोगुनी कायवानु बहुती बोली जैसी सर्वा भरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजन मिशे तैसा सांगो पांगू निपजे तो यागू नुठ उनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळा शेविण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विकू गा अभिसंधाय तू फलम दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठन्तन यज्ञम विद्धिराजसम आता यज्ञू कीरविरेशा करी पै याची ऐशा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो जरी राजा घरासी प्रिये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके तैसा धरुनी आवांका म्हणे स्वर्गू जोडेल असिका दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल यागू ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैतै विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञ पाही आग्रहोची मूळ वारया वाटन वाहे किं मरण मुहूर्त पाहे निषिद्धासी बिहे आगी जरी तरी तामसाचिया आचारा विधीचा आधी बोढा मारा म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखलू नाही विधीची तेथ चाड नये मंत्राधिका नया आड अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी वैराचा बोधू ब्राह्मणा तेथके रिगेल दक्षिणा अग्नी जाला वा उधाणा वरपडा जैसा तैसे वायाची सर्वस्व वेचे मुख न देखती श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर ऐसा तो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू आई के म्हणे निवासू श्रियेचा तो आता गंगेचे एक पाणी परिनेले आनानी वाहणी एकमळी एक आणि शुद्धत्व जैसे तैसे तिही गुणी तप जेथ येथ जाहाले आहे त्रिरूप ते ते एक केले दे पाप उद्धरी एक तरी त्याची तीही भेदी कैसे पा म्हणून सुबुद्धी जाणू पहासी तरी आधी तपची जाण येथ तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध आयक शारीरिक शारीर मानसिक शाब्द गा आता गा तिही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियता होय देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरन्तप उच्यते तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया अष्टोपाहार जैसे पाया उळिग घापे देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात लिंगगा प्रतिमा दिठी देखत खेबो अंगेष्टी लोटीचे का काठी पडली जैसी आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निकी पायकी कीजे अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरी शिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु आणि स्वधर्माचा आगिठा
देह जाड्याची किटा आवृत्ती फुटी सुभटा जाडी कीजे वस्तू भूतमात्री नमिजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी नियमिजे नावे नावे जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथुनी जन्म आघवे सोवळे कीजे भूतमात्राचे नावे तृणही ना सुडावे किंबहुना सांडावे छेद भेद ऐसैसी जैस शरीरी राहाटीची पडे उजरी तै शारीर तप घुमरी आले जाण पार्था समस्त ही हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता आईक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनै चैव वाङ्मयं तप उच्यते तरी लोहाचे अंगतुक न तोडताची कनक केले जैसे देख परिसे तेणे तैसे न दुखवितासे जे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिये होये सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी तै प्राणांते अमर करी स्नाने पाप तापवारी गोडी ही दे तैसा अविवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवा वे ऐसे बोलणे ना तरी आवर्तवणे निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे तसे ते वाग्भव तप जाणावे आता तपचे मानसिक तेही सांगतो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकुतो मनप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानस मुच्यते तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरकी उद्यान जैसे. नमस्कार. 17वा अध्याय जो श्रद्धात्रय विभाग योग नाम आहे. आपण आजच्या आधी पण आपण पाहिलं की श्रद्धा आणि विविध स्वभावाचे जे लोक असतात तर त्यांच्याबद्दल आपण याची माहिती याच्या आधी वाचलेली आहे. 126व्या ओवीपासून ज्ञानेश्वरीच्या ओवीपासून मी आज सुरुवात करणार आहे. त्यासाठी आपल्याला भगवद्गीतेचा 8वा श्लोक 17व्या अध्यायातला 8वा श्लोक त्याच्यापासून सुरुवात करावी लागेल. आयुः सत्वबलारोग्य सुखप्रीती विवर्धनः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृदया आहारः सात्विक प्रियः. ऍक्च्युली 14व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात श्रीकृष्णांनी सत्वगुण शुद्ध तेजस्वी आणि शांततापूर्ण असून त्यामुळे आनंद आणि समाधानाची भावना निर्माण करते असे म्हटलेले होते. सत्वगुणामुळे अन्न पदार्थांवरही हाच परिणाम होतो. वरील श्लोकात या अन्न पदार्थाचे वर्णन आयुः सत्व म्हणजेच वय वाढविणे असे केले आहे. या पदार्थांपासून आरोग्य, पुण्य, आनंद आणि समाधान मिळते. अशा खाद्यपदार्थांमध्ये जसे धान्य, कडधान्य, बीन्स, फळे, पालेभाज्या,
दूध आणि इतर शाकाहारी पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे आध्यात्मिक जीवनासाठी पोषक असे चांगले गुण विकसित करण्यासाठी शाकाहारी आहार हा फायदेशीर आहे. सात्विक गुणाने प्रभावित झालेल्या अनेक विचारवंतांनी आणि तत्वज्ञांनी इतिहासात या विचाराची पुनरावृत्ती केली आहे. म्हणजे आपण पुढील श्लोकाला जायच्या आधी म्हणजे थोडं हे देऊया आपण इंट्रोडक्शन सारखं. तर त्या शाकाहाराचा कल जो आहे तो वाढत जातो आहे असे बेंजामिन फ्रँकलिन जे फेमस सायंटिस्ट होते त्यांनी 18व्या शतकात म्हटलं आहे. आणि मांस खाणे म्हणजे विनाकारण कोणाला तरी मारणे, फ्लेश इटिंग इज अन अनप्रोवोक्ड मर्डर असं त्यांनी म्हटलेलं आहे. माणूस हा मांसाहारी प्राणी आहे ही एक लाजिरवाणी गोष्ट नव्हे का असं त्यांनी म्हटलं होतं. महात्मा गांधींनी म्हटलं होतं की शाकाहारामुळे आपण आपल्या कामात मानसिकदृष्ट्या कमकुवत किंवा निष्क्रिय होतो हे म्हणणे चुकीचे आहे आणि ही चूक सुधारणे हे आवश्यक आहे. आणि मी कोणत्याही परिस्थितीत मांसाहार हा आवश्यक मानत नाही. पायथागोरस यांनी पायथागोरस सिद्धांत मांडला होता. त्यांनी म्हटलं होतं की माझ्या मित्रांनो, पापयुक्त पदार्थांनी तुमचे शरीर प्रदूषित करू नका. आमच्याकडे धान्य आणि सफरचंद आहेत आणि अशी लदलेली फळं जे फांद्या खाली करून आपल्याला ते फळं जे आहेत सहज उपलब्ध असतात. आपल्यासाठी बऱ्याचशा भाज्या आहेत ज्या आपण शिजवून मऊ करता येते आणि या पृथ्वीवर उद्योगी अन्नधान्यांची समृद्ध भांडार आहे आणि त्याच्यामध्ये रक्त किंवा कोणाचाही वध होत नाही. आणि ही अशी शाकाहारी लोक आणि प्राणी म्हणू शकतो आपण, शाकाहारी प्राणी जे म्हणजे मांस न खाता आपली भूक भागवतात. घोडे, गुरेढोरे, मेंढ्या हे पण आपल्या गवतावर अवलंबून असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी म्हटले आहे की मला माझ्या पोटाला मेलेल्या प्राण्यांचे स्मशान बनवायचे नाहीये. आता प्राण्यांवरील हिंसाचाराच्या दृष्टीने एक नमूद करू इच्छितो की गोहत्या हा जघन्य गुन्हा आहे आणि गाय मानव जातीच्या वापरासाठी दूध देते म्हणून ती आईच्या बरोबरीची आहे. आणि दूध देण्यास असमर्थ असलेल्या गायींना मारणे हे एक असंवेदनशील, असभ्य आणि अघोरी कृत्य आहे. तर हे जे आहे ते आपल्या 8व्या श्लोकामध्ये 17व्या अध्यायात भगवद्गीतेत म्हटले आहे. त्याचेच आता विविध उदाहरणे देऊन ज्ञानेश्वरीत 126व्या ओळीपासून माऊली म्हणतायत. एक मिनिट. आंगेची द्रव्ये सुरसे, जे आंगेची पदार्थ गोड असे, आंगेची स्नेहे बहु असे, सुपक्के जिये. म्हणजे जे खाद्यपदार्थ मूळचे सुरस, गोड, रसाळ व पिकलेले असतात, जे आकाराने आडमाप नसतात आणि हाताला अगदी मऊ लागतात आणि जिभेला गलगलीत व स्वादिष्ट वाटतात आणि जे पदार्थाने रसाने भरपूर भरलेले असतात आणि नरम लागतात आणि ज्यातील द्रव्य भाग जागच्या जागी विस्तवाच्या आचीने आवडलेला असतो. म्हणजे विस्तवाने जो आहे तो म्हणजे त्याला शिजवून मऊ केला जातो. तर जे पदार्थ आकारमानाने लहानच दिसतात पण परिणामी फार हितावह असतात. गुरुमुखींच्या अक्षराप्रमाणे जे अल्प असतात अपरंपार समाधानही देतात.
आणि जे पदार्थाला जसे तोंडाला गोड लागतात तसेच आत पोटालाही सुखकर होतात. आणि अशा खाद्यपदार्थांविषयी सात्विक मनुष्याला फार आवड असते. अशा लक्षणांनी युक्त जे अन्न जे सात्विक समजावे हे आयुष्याचे संरक्षण निरंतर करते. आणि अशा सात्विक रसाचा मेघ जेव्हा देहामध्ये वर्षाव करतो तेव्हा दिवसेंदिवस आयुष्यरूपी नदीला उसाण चढत जाते. म्हणजेच शाकाहारी पदार्थ जे आहे ते आयुष्य वाढवतात. 32व्या ओळीमध्ये म्हटलंय की सत्वाची ये खीर पाळती कारण हाची सुमती दिवाची ये उन्नती भानू जैसा. हे सुज्ञा अर्जुना म्हणजे कृष्ण सांगतायत अर्जुनाला की दिवस वाढण्याला कारण जसा सूर्य तसा अशा प्रकारचा आहार सत्वाच्या पोषणाला कारण होतो. आणि शरीराच्या व मनाच्या बळाला हाच आधार आहे असा आहार असेल तर रोगाला ठाव ठिकाण तरी कुठले मिळणार. असा सात्विक आहार जेव्हा घडतो तेव्हा आरोग्य भोगण्याचे देहाचे भाग्य उदयाला आल्यासारखे होते. आणि अशा आहारामुळे स्वतः सुख भोगणे आणि दुसऱ्याला सुखी करणे या क्रिया रंगरूपास येतात. ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सभायासी. असा हा सात्विक आहार पचनी पडला म्हणजे तो शरीराला आणि अंतर आत्म्याला पण उपकारक होतो. आता पुढे जे आहे याच्या पुढे आता राजसासी प्रीती जिही रसी आथी करू तया की व्यक्ती प्रसंगेगा. म्हणजे आता रजोगुणी माणसाला कोणते अन्न आवडते ते जे आहे याच्या पुढे श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले आहे. तर त्यात भगवद्गीतेचा 9वा श्लोक आहे. कटवम लवाणात्यु श्नती श्नरुक्षा विदाहिनः आहारः राजसस्य इष्टः दुःख शोकामय प्रदः. म्हणजे शाकाहारी पदार्थ जर जास्त मिरची, साखर, मीठ वगैरे घालून शिजवले की ते पण राजसिक होतात. याचे वर्णन करताना खूप या शब्दाचा वापर सर्व विशेषणांसोबत आपल्याला करता येईल. जसे राजसिक अन्न खूप कडू, खूप आंबट, खूप खारट, खूप गरम, खूप तिखट, खूप कोरडे, खूप मिरेपूड घातलेले असे सर्व पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात आणि दुःख निर्माण करतात. राजसिक लोकांना हे पदार्थ मात्र आकर्षक वाटतात आणि सत्वगुणी लोकांना पण ते चटकदार वाटतात. पण खाण्यामागचा उद्देश हा जिभेतून चव चाखणे हा नसून शरीर सुदृढ व बलवान बनवणे हा असावा. एक जुनी म्हण आहे, जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. त्यामुळे आरोग्याला पोषक आणि आपले मन शांत करणारे सात्विक अन्नच खाणे हे शहाणपणाचे ठरेल. जे अन्न कडू, आंबट, खारट, अतिउष्ण, अति तिखट, कोरडे, दाहक आहेत ते जर त्याचा जर आहार केला तर वेदना, चिंता आणि रोग यांना हे कारणीभूत ठरतात. तरी मारे उणे काळकूट तेणे माने जे कडूवट का चुनिया हुनी दासट आम्लहन. अरे काळकूट विषही बरे म्हणवील इतके जे कडवट आहे किंवा जे चुन्याहूनही आगट आहेत, तसेच जे आंबट आहे, कणकेचा लोंढा करण्यासाठी जसे पाणी घालतात तसाच त्या अन्नाचा मिठाने लोंढा केलेला आहे, त्याप्रमाणे त्यात दुसरेही अतिरिक्त क्षार मिसळलेले आहेत. तो अशा प्रकारे जे अपरंपार खारट अन्न
इथे रजोगुणी पुरुषाला आवडते आणि उन्न उन्न अन्न खाणे बरे हे निमित्त पुढे करून ते आगीसारखे पोहणारे तो अन्न खातो. दगडाला जिथल्या तिथे फोडणारी प्रखर कणखर पणाविषयी प्रसिद्ध आहे. अशा प्रहारी सुद्धा तीव्र अन्न तो भक्षण करतो आणि ते अन्न घाव किंवा जखम न करता जिव्हाराला रुकते. आणि राखेहुनी कोरडे आतू बाहेरी एके पाडे जो जिव्हान दशून आवडे बहुतया. तसेच जे अन्न आत बाहेर राखेप्रमाणे एकसारखे कोरडे असते ते खाल्ले असता जिभेला तो चटका बसतो तो त्याला फार आवडतो. आणि जे खाताना दात एकमेकांवर कडकड आदळतात ते अन्न तोंडात घातले की त्या व्यक्तीला परम संतोष होतो. आधीच अन्न चुरचुरीत आहे आणि त्यांना खाताना तोंडातून धुमधुमकारे जात असतात. इतकेच नव्हे तर आगीलाही मागे सारील असे राहते रजोगुणी पुरुषाला प्राणाहूनही प्रिय वाटते. अशा प्रकारे तोंड आडमाप सुकावल्यामुळे ज्याला जिभेने वेढा बनविला आहे तो अन्नाच्या रूपाने आपल्या पोटात जळती आग भरीत असतो. तर अशा प्रकारे हे आहार नव्हे तर अंगात जे रोगरूपी काळसाप ठेवलेले आहेत त्यांना आवेश आणण्याकरता हे भातेच पोटात घातले आपण म्हणू शकतो. आणि हे भाते मिळताच ते रोग एकमेकांशी स्पर्धा करीत एकदम उठाव करतात आणि अशा प्रकारे हा राजस आहार केवळ दुःखाचं पीक पिकवितो. अर्जुना, येणेप्रमाणे तुला राजस आहाराचे लक्षण सांगून त्याच्या परिणामाचाही खुलासा केला आहे. आता तामसाला कसा आहार आवडतो तेही मी सांगतो. मात्र हे ऐकताना तुला किळस वाटण्याचा संभव आहे. तर हे यानंतर जे आहे श्रीकृष्ण 10व्या श्लोकात भगवद्गीतेत सांगतायत की यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत् उच्छिष्टम अपि च अमेध्यम भोजनम तामस प्रियम. म्हणजे जे अन्न अर्धवट शिजलेले, रसरहित, दुर्गंधीयुक्त, शिळे आणि अशुद्ध आहे ते तामसिक माणसाला आवडते. आता आणि तसंच त्यांनी म्हटलंय की 1 तासापेक्षा जास्त शिजलेले म्हणजे 2-3 तास शिजलेले अन्न पदार्थ हे पण तामसिक अन्न म्हणून वर्गीकृत केले जातात. अशुद्ध, अस्वच्छ आणि दुर्गंधी असलेले अन्न पदार्थ देखील या श्रेणीत येतात. अशुद्ध अन्न पदार्थांमध्येही सर्व प्रकारच्या मांसजन्य पदार्थाचा समावेश होतो. निसर्गाने मानवी शरीर हे शाकाहारी प्राणी म्हणून निर्माण केलं आहे. माणसाचे दात मांसाहारी प्राण्यांइतके मोठे नसतात आणि त्यांचे जबडे पण मांस फाडण्या इतके रुंद नसतात. मांसाहारी प्राण्यांना लहान आतडे असतात. त्यामुळे निष्पाप आणि मृत प्राण्यांचे अन्न शरीरात पोचण्यास फारच कमी वेळ लागतो, जे लवकर पचते आणि सडते. या उलट माणसाची पचनसंस्था मोठी असते, जी वनस्पतींमधून मिळणारे अन्न हळूहळू आणि चांगल्या पद्धतीने शोषून घेते आणि मांसाहारी प्राण्यांचे पोट जास्त आम्लयुक्त असते, ज्याच्यामुळे जे आहे कच्चे मांस पचवण्यास त्यांना मदत होते. विशेष म्हणजे मांसाहारी प्राण्यांचा घाम त्यांच्या छिद्रातून बाहेर पडत नाही. इथे म्हणजे शाकाहारी मांसाहारी प्राणी यांचा भेद काय आहे ते सांगितलं आहे की त्यांचा जो घाम आहे तो त्यांच्या त्वचेतून म्हणजे छिद्रातून बाहेर पडत नाही, त्याऐवजी ते त्यांच्या जिभेने त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. तर शाकाहारी प्राणी आणि मानव त्यांच्या त्वचेतून घाम काढून त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. पाणी पिताना मांसाहारी प्राणी ते पाणी तोंडाने ओढतात आणि चोखण्यासारखे ओढतात आणि जसं आपण अन्न खातो ते जिभेने चावून
ते पितात. आणि या उलट शाकाहारी तृणभक्षी प्राणी हा पाणी ज्यावेळेस पितो तर त्याबरोबर तो असं म्हणतात की तो श्वासाने पितो. म्हणजे आपण जर श्वास न घेता जर पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ठसका बसू शकतो. मानवी शरीराच्या या सर्व शारीरिक वैशिष्ट्यांवरून असे दिसून येते की देवाने मनुष्यांना मांसाहारी प्राण्यांप्रमाणे निर्माण केलेले आहे. केलेले नाही, सॉरी. त्यांना शाकाहारी प्राण्यांप्रमाणे निर्माण केले आहे आणि परिणामी मांस पण मानवासाठी हे एक अशुद्ध अन्न मानले गेले आहे. मनुस्मृतीत म्हटले आहे की मामंस भक्षयिता मूत्र यस्य मासम इहादमय अहम एतम मासस्य मांसत्व प्रवदंती मनीषिणः. हे मनुस्मृती 5व्या अध्यायात 55व्या श्लोकात दिलेलं आहे. मनुस्मृती आपल्याला माहीतच असेल, हा एक प्राचीन भारतीय हिंदू ग्रंथ आहे. आणि हाच ग्रंथ आहे की ज्याला इंग्रजीत भाषांतर केलं होतं इंग्रजांनी 1794 साली आणि ज्याच्यापासून ब्रिटिशांनी हिंदू कायदा बनवला होता. तर याच्यात म्हटलंय की मांस हा शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचे मांस मी येथे खात आहे तो पुढील जन्मी माझे मांस खाईल किंवा मला खाईल. म्हणूनच जाणकार लोक मांसाला मानसा म्हणतात, म्हणजे पुनरावृत्ती होणारी क्रिया. म्हणजे जर तुम्ही त्यांना खाल्ले तर ते पुढच्या जन्मी तुम्हाला खातील, असं या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेलं आहे. आता हे जे आहे दुसरे उदाहरण देऊन, विविध उदाहरणं देऊन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जे पूर्णपणे नीट शिजले आहे आणि ज्याचा रसाचा स्वाद ठळकपणे चवीस आला आहे ते खरे अन्न. पण याचा अनुभव जो आहे तामस पुरुषाला नसतं आणि त्याला मांसाहारी पदार्थ जे आहेत ते आवडतात. का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणेही हो. की पुष्कळ दिवसपर्यंत आंबट पडलेले, स्वादहीन झालेले, कोरडे नीरस बनलेले किंवा सडलेले, किंबहुना किडे लवलवत असलेले असे जे पदार्थ आहे आणि तशातही पोराबाळांनी चिवडून चिखलासारखे केलेले किंवा गोतातल्या बायका एकत्र जमवून जशी एखादी बाई ओढण करवते त्याप्रमाणे झालेले जे अन्न आहे ते जेव्हा तमोगुणी पुरुष खातो तेव्हाच त्याला भोजनाचा आनंद होतो, त्याला ते भोजन सुंदर वाटते. मग तो काय नवलाची गोष्ट करतो ती ऐक. ज्या वस्तू शास्त्रात निषिद्ध मानल्या असून दुष्ट आहेत त्या खाण्यापिण्याला अयोग्य अशा वस्तू खाण्यापिण्याची भयंकर वासना तो तामस पुरुष वाढवतो. तेव्हा तामस आहार करण्याची अशी आवड त्याला निर्माण होते आणि अर्जुना त्याचे फळ मिळण्याला त्याला दुसऱ्या क्षणापर्यंतही थांबावे लागत नाही. कारण त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र खाद्याला स्पर्श करते तेव्हाच तो पापाचा धनी होतो आणि यानंतर तो जे खातो तो खाण्याचा प्रकार न समजता ती एक पोट भरणारी यातनाच समजावी. शिरच्छेद होताना काय वेदना होतात किंवा आगीत शिरताना काय वाटेल हे थोडे बहुत समजेल अशा प्रकारचा त्यास अनुभव येतो, पण तो ते सारे शोषित असतो. म्हणून तामस अन्नाचे परिणाम तामस वृत्तीपासून निराळे असे सांगताच येत नाही. ते पुढे म्हणतात की आता आहाराप्रमाणे यज्ञही त्रिविध आहे आणि तरी या विशेषाकडे लक्ष दे. आता याच्या पुढे जे आहे श्रीकृष्णांनी जे आहे आता यज्ञाबद्दल सांगितलंय की यज्ञ जसं आहाराचे 3 प्रकार आहेत तसेही यज्ञाचे जे स्वरूप आहे तेही 3 गुणांप्रमाणे आहे.
आणि सत्वगुणात यज्ञ कसा करायचा हे सांगून श्रीकृष्ण आपले स्पष्टीकरण याच्या पुढे सुरू करतात. ते जे आहे ज्ञानेश्वरी 117व्या ओळी पुढे दिलेले आहे. अफलाकांक्षी भिर्यज्ञो विधी दृष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः. म्हणजे अफलाकांक्षी भिर्यज्ञो विधी दृष्टो य इज्यते, म्हणजे काक्षी भी या अर्थाचा या शब्दाचा अर्थ होतो की कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञ करणे. आणि विधी द्रष्टोन या शब्दाचा अर्थ होतो की यज्ञ हा वेदशास्त्रातील निषिद्धानुसारच करावा. म्हणजे वेदामध्ये दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणेच यज्ञ करावा. यष्टव्यमेवेति मनः समाधाय य सात्विकः. हे यष्टव्यमेवेति म्हणजे शास्त्रानुसार आवश्यक ती देवपूजा करावी. आणि जेव्हा यज्ञ अशा प्रकारे केला जातो तेव्हा तो सत्वगुणाच्या श्रेणीत येतो. समाधाय स सात्विकः, सत्वगुणाच्या श्रेणीत येतो. जो यज्ञ शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केला जातो आणि ज्यांना अशा प्रकारे मन तृप्त केल्यावर परिणाम नको असतात अशा लोकांकडून हा यज्ञ केला जातो आणि तो यज्ञ जो आहे तो सात्विक म्हणू शकतो. पुढे कल्पना. धन्यवाद. हो. आतापर्यंत आपण या 17व्या अध्यायात बघितलं की सत्व, रज आणि तम या गुणांप्रमाणे या लोकांचा आहारही कसा वेगवेगळा असतो. म्हणजे सत्व गुण असणाऱ्या लोकांना सात्विक आहार आवडतो. रज गुण ज्यांच्यामध्ये प्राबल्य असतं त्याला राजसी आहार आवडतो. किंवा ज्याच्याकडे तमोगुण ज्याच्यात जास्त आहे त्याला तामसी आहार आवडतो. त्यामुळे या गुणांप्रमाणे आहार कसा वेगवेगळा आहे ते आपण आतापर्यंत बघितलं. आता याचप्रमाणे यज्ञ, दान आणि तप याचेही 3 गुणांप्रमाणे 3 प्रकार होतात. आता त्यातला आपण यज्ञाचे कसे 3 प्रकार आहेत ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की आता यज्ञ हा कसा त्रिविध असतो ते तू ऐक. आता या सात्विक यज्ञात या लोकांचं मन किंवा शरीर कोणतीही इच्छा न धरता फक्त कर्तव्य म्हणून जेव्हा यज्ञ करायचा आहे एवढंच त्यांचं मन आणि शरीर बघत असतं. आणि यज्ञ करताना कोणतीही इच्छा त्यांनी धरलेली नसते मनात. तीही फळं वांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतू परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवाकरे गमावा मार्गू दिठी भरे तैसा वेद निर्धारे देखुनिया. आता जे लोक सर्वांगाने अलंकृत असा यज्ञ करतात तर ते स्वधर्माचे आचरण करणे याशिवाय त्यांच्या मनात दुसरी कुठली फळाची इच्छा नसते. आपण आरशात आपलं डोळ्यांनी आपलं रूप बघतो किंवा आपल्या तळहातावर एखादं रत्न असेल तर आपल्याला दीप प्रकाशात ते दिसतं. किंवा सूर्याच्या उदयानंतर आपल्याला सगळा मार्ग जो असेल तो नीट दिसतो, तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. तसंच वेदाच्या आज्ञेप्रमाणे यज्ञाचा नीट निश्चय करून मग यज्ञासाठी लागणारे जे आहे कुंड, मंडप, वेदी ही सगळी यज्ञ सामग्री जणू काय शास्त्रांनी एकत्र केली आहे आणि आपण त्यात करते काही नाही. सगळ्या भावनेनी तो सात्विक यज्ञ करतो की आपलं याच्यात काही नाही आणि जे आहे ते फळाची अपेक्षा न धरता त्यांनी केलेलं असतं पूर्ण. याच्यात प्रज्ञा भारती डॉक्टर श्रीभा वर्णेकरांनी म्हटलंय तैसे काया वाचा मने करून यज्ञकर्मी होती निमग्न परी त्या कर्मापासून फळ न इच्छिती कसलीही. कसले फळाची इच्छा नसते त्यांच्या मनात. किंवा किंवा उगवता दिवाकर स्पष्ट दिसतो मार्ग समोर तैसा वेदाचा आधार पूर्णपणे करून. असा वेदाचा आधार घेऊन हे यज्ञ केलेलं असतं. आता
काय वानू बहुत बोलती जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठवलिया लागू महत्वाचा. आता हा जो सात्विक यज्ञ करता या म्हणजे स्वतःची काही इच्छा न धरता यज्ञ केलेला असतो. अंगावर जसे दागिने आपण तिथल्या तिथे घालावे तसे तो यज्ञाचे सगळे जे जागच्या जागी व्यवस्थित करतो आणि जणू यज्ञाच्या अ, यज्ञ करण्याच्या इच्छेनी ती यज्ञ विद्यात जणू मूर्तिमंत नटून थटून मूर्तिमंत तिथे रूप धारण केलंय तिने असं वाटतं. स्वतःकडे मोठेपणा न घेता जो यज्ञ सांगोपांग केला जातो. म्हणजे आता बघा, की तुळशीला पाणी घालतो, तेव्हा काही त्याच्यावर फळाची आशा न करता जसं आपण पाणी घालतो तुळशीला. तसा यज्ञ फळाच्या आशेशिवाय जो होतो, तो सात्विक यज्ञ आहे. हे अर्जुना ते तू जाण. घालून पाटाचे पाणी तुळस वाढविती अंगणी आशा नसे लेश मनी फुला फळा छायेची ऐशा फलाशे वाचून यज्ञ जो होतो परिपूर्ण अर्जुना तोच जाण सात्विक यज्ञ. याच यज्ञाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असा हा सात्विक यज्ञ आहे. आता याच्या पुढचा जो राजस यज्ञ. आता राजस यज्ञ कसा असतो तर जेव्हा एखादा हेतू आपण मनात ठेवून काही केलेलं असेल तर त्याला राजस यज्ञ म्हणायचं. काही आपण करताना मनात एखादी इच्छा असेल तर अभिसंधाय तू फलं दंभार्थमपि चैव यत् इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. आता हा राजस यज्ञ कसा असतो. एखादा घरी श्राद्ध असेल आणि श्राद्धासाठी आपण राजाला किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला आपण बोलवलं तर त्यामागचा हेतू असा असतो की आपण राजाला घरी आला तर पुढे त्याचा उपयोग होईल किंवा तो जो अधिकारी आहे त्याला आपण अशा निमित्ताने बोलवलं तर त्याचा पुढे आपल्याला उपयोग होईल अशा यांनी हा जो यज्ञ केलेला असतो. त्याच्या मागे त्याचा उद्देश असतो की असा एखादा मोठा अधिकारी किंवा राजा आपल्याकडे आला तर आपली कीर्ती पण होईल की अरे याच्याकडे हा हा आला म्हणून आणि श्राद्धही पार पडेल. तर अशी मनात मोठी आशा धरून, की अशामुळे आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल आणि आपण सर्व लोकांमध्ये आपल्याला मान्यता मिळेल. अशा प्रकारे फक्त आपला फायदा लक्षात घेऊन जो यज्ञ केला जातो, तर तो पार्था हा जो यज्ञ आहे, तो राजस यज्ञ होय. ऐसी केवळ फळा लागी महत्व होकारावया जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. तर असा जो यज्ञ आहे त्याला राजस यज्ञ म्हणायचं. आता याच्या पुढे भगवान श्रीकृष्णांनी तामस यज्ञ कसा असतो ते सांगितलेलं आहे. आता हा तामस यज्ञ म्हणजे ज्या यज्ञात फक्त आभास असतो आणि ज्याला करण्याला कसलाच विधी निषेध नसतो असा जो यज्ञ आहे तो तामस यज्ञ. विधिहीन विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. काही ज्याच्यात विधी निषेध नाही, मंत्र नाही, दक्षिणा नाही, जिथे श्रद्धा नाही असा जो यज्ञ आहे तो तामस यज्ञ आहे. पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ. आता पशुपक्ष्यांच्या विवाहासाठी काही आपण भटजी बोलवतो का तर नाही, त्याला भटजी लागत नाही. त्याप्रमाणे या तामस यज्ञास काही शास्त्र संमतीचा प्रश्न येत नाही. 12 एखादी वाट वर्ज करेल, मृत्यू मुहूर्ताची वाट पाहिल किंवा अग्नी निषिद्ध पदार्थ दहन करण्यास भिईल तरच तामसी माणसाच्या यज्ञाला विधी निषेधांचा अडसर असेल. आता तिथे विधी निषेधाची चाडच नाहीये या तामस यज्ञामध्ये. अशा या यज्ञाला उच्छृंखल यज्ञच म्हणावं. म्हणजे गैरशिस्त, अविचारी किंवा उतावळा की याच्यात विधी विधानाची काही चाड नाहीये किंवा ज्याच्यात काही मंत्र होत नाही, मंत्र तिकडे वळतही नाही, जिथे काही अन्नदान केल्या जात नाही. म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपण जसा यज्ञ करतो तर हा जसा सात्विक यज्ञ असतो तसा या तामस यज्ञात काही उद्देश नाही, काही मंत्र नाही, काही अन्नदान नाही. असं आणि जिथे ब्राह्मण बोलवणं म्हणजे शत्रू समजला जातो. त्यामुळे ब्राह्मण न बोलवल्यामुळे दक्षिणा नाही. तर असा जो हा यज्ञ आहे, हा झाला तामसी यज्ञ.
नाही विधीचा तेथ नियम, मंत्रतंत्राचे काय काम, अन्नदानी ऐसा संयम, माशी राही उपाशी. ब्राह्मणाचे वैराग्य जेथे, कैसी दक्षिणा असेल तेथे, आणि वणव्यापरी भडकते आग जैसी वाऱ्याने. ऐसा जो यज्ञाभास, त्यास म्हणती यज्ञ तामस, अर्जुना म्हणे श्रीनिवास, ऐक नीट. तर अं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की असा हा जो यज्ञ आहे, हा तामस यज्ञ आहे. तो आता असा, या यज्ञाला तामस यज्ञ जाणावा, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आता त्याच्या पुढे त्यांनी सांगितलंय, आता गंगेचे एक पाणी, परी नेले आनानी वाहणी, एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. आता गंगेचं पाणी जर आपण वेगवेगळे कालवे काढून वेगवेगळ्या प्रदेशात नेलं, तर काय होतं की एखाद्या चांगल्या एखाद्या ठिकाणी त्याच्यात घाण मिसळते, एखादं पवित्र पण राहू शकतं. तसंच जे मूळ तप आहे, ते या त्रिगुणांमुळे त्याचं स्वरूप बदलतं. या ज्या तपाचं सात्विक, राजसी आणि तामसी अशा तपामध्ये त्याचं चांगल्या गोष्टीचं स्वरूप बदलत राहतं. एक प्रकारचं तप हे पुण्य देतं. तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक. एक प्रकारचं तप हे पुण्य देतं, तर दुसऱ्या प्रकारचं तप हे पाप देतं. तरी मुळात तप म्हणजे तप. आता तप काय याची व्याख्या मी प्रथम करतो आणि तिन्ही गुणांप्रमाणे त्याचे भेद कसे होतात ते सांगतो. आता आपण यज्ञाचे 3 प्रकार बघितले. आता याच्या पुढे आलं तप. तपाचे 3 प्रकार कुठले झाले? तर तप सुद्धा त्रिविध असतं. येथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिनी, ते पाठी बोलू. तरी तप जे का सम्यक, तेही त्रिविध आईक, शारीर मानसिक शाब्दगा. तर आता हे 3 प्रकार कुठले तपाचे? तर एक शारीरिक तप, एक मानसिक तप आणि एक वाङ्मयीन किंवा वाचिक तप. आता शारीरिक तप कसं असतं? ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला सांगतो. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम हिंसाच शारीरम तप उच्यते. आता शरीराचं तप करताना आपण कोणासाठी तरी तप करतो. म्हणा शंकर म्हणा किंवा विष्णू म्हणा, जो देव आवडत असेल त्याच्यासाठी तप केलं जातं. आता जी देवता आपल्याला आवडते, त्या देवतेच्या मंदिराची यात्रा करण्यासाठी जो असेल, ज्याला मंदिराची यात्रा करायची, तो पायाला भोवरा लावल्यासारखं धावत असतो. आणि देवाचं अंगण सुशोभित करणं, देवपूजेचं साहित्य आणून ठेवणं, देवांगण मिरवणिया, अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिता शोभती हात. लिंग का प्रतिमा दिठी, देखतवे वो अंगेष्टी, लोटीजे का काठी, पडली जैसी. आता तो देवाची पिंड किंवा प्रतिमा समोर दिसली की लगेच नमस्कार घालेल, त्याला दंडवत, साष्टांग दंडवत जमिनीवर घालेल. आणि शास्त्रज्ञान किंवा सद्गुण हे ज्या लोकां असतील, त्या ब्रह्मज्ञानी लोकांची तो यथाशक्य सेवा करतो. किंवा जे प्रवासाने किंवा कष्टाने जे पीडित झाले असतील, त्यांना तो त्यांना संकटातून काढण्याचा प्रयत्न करतो, त्यांना सुख देतो. जे आई-वडील सर्व तीर्थात श्रेष्ठ असतात, त्यांच्या सेवेसाठी जणू तो शरीराला ओवाळून टाकतो. सकल तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी शरीरे लोणतीचे. तो आई वडिलांसाठी आपल्या शरीराची ओवाळणी देतो. आणि संसार ऐसा दारुणू, जो भेटलाची हरिशिणू, तो ज्ञानदानी सकरुणू, भजिजे गुरु. आणि जो भेटतात संसाराचा शीण हरण करतो, जो दयाळूपणे ज्ञानदान करणारा गुरु असतो, त्याची भक्ती करतो, किंवा सगळ्यांशी नम्र राहतो, परोपकार करायला तत्पर असतो, असा असा जो आहे की जो कायम सोवळं पाळतो आणि गवताच्या काडीतही जीव आहे असा समजून तो गवताची काडी सुद्धा उपटत नाही किंवा तुडवत नाही किंवा तोडत नाही. असं असं जर त्याचं प्रमाण वाढत चाललं त्या तपाचं, की ते समजावं की याचं शारीरिक तप तर अगदी भरास आलेलं आहे. म्हणजे शारीरिक तपाचा अगदी त्यांनी उच्चांक गाठलाय असं समजायला पाहिजे.
कारण तो म्हणजे त्याला अगदी छोट्याशा कशाला दुखवलेलंही आवडत नाही. त्याला काडीत आहे गवताच्या काडीत जीव आहे म्हणून त्याच्या दुरून चालेल. असं त्याचं जे प्रमाण वाढत चाललं, तर त्याचं शारीरिक तप हे भरास आलंय, असं आपण समजू शकतो. त्याच्यात डॉक्टर श्रीभा वर्णेकरांनी म्हटलंय, की "अर्जुना ऐसे वागणे सहज घडे शरीरानी, तेव्हा जाणावे पूर्णपणे शारीर तप बहरले. पार्था समस्तही हे करणे मुख्यतः घडे शरीराने, म्हणून त्यास म्हणे शारीर तप." हे सगळं कशाने करतोय तो? शरीराने करतोय. त्यामुळे हे झालं त्याचं शारीरिक तप, की तो शरीराने सगळे हे कष्ट करतोय आणि त्याचं हे आता ऐसे शारीर जे तप त्याचे सांगितले स्वरूप ऐकते निष्पाप वाङ्मय तप. आता याच्या पुढे कुठलंय? वाङ्मय तप म्हणजे वाचिक तप. वाचा म्हणजे बोलणे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. आता हे जे वाङ्मयीन तप हे कसं असतं हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, की "तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कणक केले जैसे देख परीसे तेणे." लोखंडाचं रूप किंवा वजन जराही कमी न करता जर परिसाने त्याला स्पर्श केला, तर त्या लोखंडाचं सोनं होतं. तसंच तैसे न दुखवितासे जे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये. पाणी मुदला झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. आता ऐकणाऱ्याला नव्हे तर दुसऱ्या माणसालाही त्रासदायक होणार नाही, असं ज्याच्या बोलण्यात साधुत्व असतं. असं आता ह्याच्यात त्यांनी उदाहरण एक दिले, की झाडाला पाणी जाताना शेजारचं गवत त्या पाण्याने सहजच वाढतंय. त्याच्यासाठी काही मुद्दाम कोणी पाणी देत नाही आपण. पण त्या मोठ्या झाडाला पाणी देताना लहान गवत त्याच्या अंशाने सहज वाढतंय. त्याप्रमाणे ज्याच्या बोलण्याने सगळ्यांचे हित होते. म्हणजे तो काही बोलला तरी एकासाठी बोलला तर 4 लोकांचं हित होतंय. अमृताची मंदाकिनी नदी म्हणजे गंगा वाहत येते, तिने प्राण अमरत्व येतात, तिच्या स्नानाने पाप व ताप हरतात आणि पाणी पिऊन गोडी येते ती वेगळीच. तर याच्यात त्यांनी म्हटलंय, "तैसा अविवेकू ही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे, पियुषी जैसी. जरी कोणी करी पुसणे, तरी होवाळे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तवणे निगमू नामे." ज्याने अविवेक दूर होतो, आपले आत्मरूप समजते, असं त्याचं भाषण असेल, तर ते ऐकून तृप्ती म्हणजे ऐकावंसं वाटतं, कंटाळा येत नाही आणि बोलणं सुद्धा कोणी काही बोलणारा काय, कोणी काही विचारलं तरच बोलतो, की उगीच बडबड करत सुटला असंही नाही. नाहीतर मुखाने देवाचे नामस्मरण किंवा वेदातील ऋचांचे आवर्तन चालू असते. अशा माणसाचं बोलणं सुद्धा कोणी विचारलं तर तो बोलतो किंवा नाहीतर त्याचं आपलं नामस्मरण किंवा जप-तप चालू असतं, ऋचांचं आवर्तन वेदातल्या. त्याच्या मुखात तिन्ही वेदांची प्रतिष्ठा चांगली असते. जणू काही वदनात ब्रह्मज्ञानाची शाळाच उघडली आहे किंवा वाचेवर नेहमी शिवाचं किंवा विष्णूचं नाव असतं. असे ज्याचं बोलणं असतं, की जो अ, उगीच बोलत सुटत नाही किंवा ज्याच्यात थोड्याशा बोलण्याने पण बऱ्याच लोकांना त्याचं बोलणं आवडतं लोकांना, की हा कशाला बोलतोय असं वाटत नाही. कोणी फक्त विचारेल तरच बोलेल, असं ज्याचं बोलणं असतं, त्याचं आहे वाङ्मयीन तप, हे आपण समजावं. तर असं भगवान श्रीकृष्णांनी अ, तपातलं शारीरिक आणि मानसिक आणि वाचिक यातलं आपण शारीरिक आणि वाङ्मयीन किंवा वाचिक तप याची आता आपण आत्तापर्यंत याच्यात झालंय. आता त्याच्यापुढे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलंय अर्जुनाला, की आता जे मानसिक तप आहे, ते मी तुला सांगतो आणि ते तू ऐक. हे आता आपण अ, मानसिक तप हे पुढच्या शुक्रवारी घेऊ आपण. धन्यवाद. विकास? हो. नाम घेता मुखी राघवाचे, नाम घेता
मुखी राघवाचे नाम घेता, मुखी राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. अंजनी उदरी जन्मला, भक्षिण्या रवी धावला. धावणे वायू परिजाचे हो, धावणे वायू परिजाचे हो, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. रूप में रूपरी घेऊनी, तरुपा हे सिंधू लंगुनी. रूप में रूपरी घेऊनी, तरुपा हे सिंधू लंगुनी. करुनिया दहन लंकेचे, लंकेचे. करुनिया दहन लंकेचे, दहन लंकेचे हो, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. जमवुनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी. जमवुनी वानरे सारी, बांधिला सेतू सागरी. बळ महान बाहुबलीचे, हो महान बाहुबलीचे. दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. बस. छान, मस्त. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्.